तर फ्रेंड या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे निफ्टी बँक निफ्टी आउटलुक सोबतच इंटरडे मध्ये कशा प्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो त्यामागचं लॉजिक काय असणार ते आता आपण स्टार्ट करू. व्हिडिओ ओनली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी क्रिएट करतोय. कुठल्या पण प्रकारे बाईंग किंवा सेलिंग रिकमेंडेशन नसणार आहे. तर आपण स्टार्ट करू. तर प्रिव्हियस काही डेज पासून आपण डिस्कस करत आलोय की मार्केटमध्ये हे एक स्ट्रॉंग सपोर्ट एरिया आहे जिथं मार्केटला प्रिव्हियसली हॅमर काइंड ऑफ पॅटर्न बनून थोडंफार पुल बॅक अपसाइडचा प्रयत्न करतात दाखवते आपल्याला, पण ह्याच्यामध्ये बरेच बायर ट्रॅप पण होऊ शकतील इफ एनी रिझन मार्केट जर का मार्केट 22,400 22,600च्या वरती जर का नाही गेला आणि जर का मार्केटनं इथून इथपर्यंत एक रिकव्हरी दिली अपसाइडला, त्यानंतर जर का परत जर का इथे पॅनिक डाऊनसाइडला आला आणि जर का चुकून येणाऱ्या डेज मध्ये जर का मार्केटनं 21,700 किंवा 21,650चं लेवल जर का डाऊनसाइडला ब्रेक केलं तर ह्याच्यामध्ये मेजर डाऊनसाइडची मोमेंटम आपल्याला बघायला भेटेल आणि जे की इथं जे पण बाय करतात त्यांना ते मार्केट ट्रॅप करायसाठी पण एखाद्या वेळेस करू शकते. ओके, तर स्ट्रॉंग अपसाइड जायचं असेल तर जोपर्यंत मार्केट त्याचा जे ऑल टाइम हाय आहे तोपर्यंत ब्रेक नाही करत आहे तोपर्यंत तर आपण असं नाही बोलू शकत आहे की मार्केटचा ट्रेंड आता चेंज झाला, मार्केट स्ट्रॉंग अपसाइडला चाललंय. ओके, तर करंटली मार्केटचा जो ट्रेंड आहे क्लिअर कट पॉझिटिव्ह आहे, बट ह्याच्यामध्ये साईडवे नेचर भरपूर ह्याच्यामध्ये दिसत आहे आपल्याला. तर साईडवे टू पॉझिटिव्ह आपल्याला असं बोलू शकतोय आणि तिथं जर का आपण बघायला गेलो तर ट्रेंड लाईनला पण मार्केट ऑलमोस्ट सपोर्ट घेतला आणि ट्रेंड लाईन ब्रेकडाऊन पण याच्यामध्ये कुठं पण बघायला नाही भेटत आहे आपल्याला. ओके, तर आपल्याला 3 मेजर लेवल आहे. जर का मार्केट हा जो झोन आहे हा झोनच इम्पॉर्टंट झोन आहे जो की आपल्याला सांगेल की मार्केटचं नेक्स्ट डायरेक्शन कुठल्या डायरेक्शनला जाते. जोपर्यंत ह्या झोनच्या वरती मार्केट आहे तोपर्यंत मार्केटचं सेंटिमेंट थोडंसं पॉझिटिव्ह आहे आणि फ्लॅट टू निगेटिव्ह आहे. ओके, आणि ओव्हरऑल जर का बघायला गेलो तर एवढे मोठे जे पॅनिक आले त्यानंतर हा एक लिटल बिट पुलबॅक आहे जिथं की मार्केट अपसाइडला गेला तर त्याच्यामध्ये परत एक पॅनिकला डाऊनसाइडला मार्केट यायचा प्रयत्न करू शकते किंवा मार्केट मे बी तिथं हॉल्ट करू शकतो. तर कोणते ते लेवल्स आहेत काय ते गोष्टी असतील तर आता आपण स्टार्ट करू. जर का आपण बघायला गेलो जसं की आपण कालच्या डे मध्ये पण डिस्कस केले होते लेवल्स, पण आज मार्केट ओव्हरऑल पूर्ण रेनबाउंड मध्ये गेला होता आणि रेनबाउंड पॉझिटिव्ह होता आणि हे जे अपडेट होता हे तुम्हाला टेलिग्राम वरती पण भेटला होता. जर का तुम्हाला ते पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये ते लिंक आहे, लिंक थ्रू तुम्ही जॉईनिंग करू शकता फ्री ऑफ कॉस्ट आहे. आता याच्यामध्ये जर का आपल्याला उद्याच्याला कशा प्रकारे आपण प्लॅन करू शकतो, जर का मार्केट मोठा गॅप अप झाला, जर का एनिथिंग मार्केट जर का 22,500 जे की सायकोलॉजिकल नंबर आहे 22,500 पासून 22,438च्या आसपास जर का आला, कुठल्याही प्रकारे आपल्याला निगेटिव्ह प्राइस ऍक्शन दिसलं 22,438 पासून 22,500 आणि 22,600च्या आसपास, तर आपण त्यामध्ये बिंदास डाऊनसाइडचा ट्रेड प्लॅनमध्ये करू शकतो जर का निगेटिव्ह प्राइस ऍक्शन दिसलं तर. किंवा जर का मार्केट जर का थोडंसं फ्लॅट ओपन झाला किंवा गॅप अप ओपन झाला, जर का मार्केट जर का ह्या एरियात ओपन झाला 22,300 पासून 22,364च्या आसपास, तर आपण स्कॅल्पिंग मध्ये डाऊनसाइडचा ट्रेड प्लॅनमध्ये क्रिएट करू शकतो. तर मेजर लेवल हेच आहे की ज्या या लेवलमध्ये जर का मार्केट आलं 22,600 पासून 22,438च्या आसपास, तर का आपण त्यामध्ये डाऊनसाइडचा ट्रेड पण याच्यामध्ये क्रिएट करू शकतोय. इफ एनी रिझन मार्केट जर का 22,000 जो की सायकोलॉजिकल नंबर आहे, राऊंड फिगर नंबर आहे, तिथून जर का आपल्याला 21,773च्या आसपास जर का आपल्याला भेटलं तर आपण त्यामध्ये लॉंग साईडचा ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतोय. तोपर्यंत मार्केट जोपर्यंत ह्या दोन रेंजच्या मध्ये आहे तोपर्यंत वेट करायचा. मेजॉरिटी मार्केट त्याच्यामध्ये साईडवे किंवा थोडंफार पुल बॅक डाऊनसाइडला पण बघायला भेटेल, बट ओव्हरऑल मार्केट त्या झोन मध्ये आपल्याला साईडवे दिसतंय. ओके, त्या एरियामध्ये आपण थोडंसं वेट केलेलं कधी पण बेटर राहू शकते. ऑलवेज नो ट्रेड इज ऑलवेज प्रॉफिट हे कन्सेप्ट लक्षात ठेवा. ऑलवेज गिफ्ट तिथे तुम्हाला हेल्प होऊ शकतोय. ओके, आता आपण येऊया ह्याच्यामध्ये बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. जर का आपण बँक निफ्टीला जर का ओव्हरऑल जर का बघायला गेलो देन बँक निफ्टीमध्ये पण आपल्याला थोडंफार रिकव्हरी बघायला भेटते, बट इम्पॉर्टंट आहे की बँक निफ्टीसाठी एक स्ट्रॉंगेस्ट रेजिस्टन्स फेज आहे जिथे की मार्केट सायकोलॉजिकल नंबर येतो 48,000 आणि 48,255 पासून 47,950चा एक स्ट्रॉंगेस्ट सेलिंग एरिया रेजिस्टन्स झोन आहे. त्याच्या आसपास मार्केट आला की थोडंफार हॉल्ट करू शकतोय किंवा आपल्याला रिव्हर्सल बघायला भेटेल इंटरडे मध्ये. ओके, तर त्या लेवल ज्यावेळी मार्केट 48,300चं लेवल अपसाइडला क्रॉस करणार त्याच्यावरती ग्रीन कॅन्डलचा क्लोज केला तरच आपल्याला ह्याच्यामध्ये फर्दर एक अपसाइड मोमेंटम बघायला भेटेल. अदरवाईज त्या लेवलच्या आसपास थोडंसं मार्केट मे बी हॉल्ट करू शकते. जर का आपण इंटरडे मध्ये लेवल बघायला गेलो जसं की आपण काल पण डिस्कस केलं होतं की जर का मार्केट इथं जर का ह्या एरियामध्ये जर का राहिलं ह्या दोन एरियाच्या मध्ये तर ह्याच्यामध्ये आपल्याला साईडवे मार्केट बघायला भेटेल. एक्झॅक्टली पूर्ण दिवस मार्केटनं आज साईडवे दाखवलाय, टाइमपास दाखवलाय. उद्या जरा बँक निफ्टीची एक्सपायरी आहे ह्याच्यामध्ये मे बी ट्रॅप करू शकते मार्केट
स्टार्टिंगला सपोज जर का फ्लॅट ओपन राहिला तर तुम्हाला इथं काहीतरी स्पाइक बघायला भेटेल अपसाईडला आणि त्याच्यामध्ये जर का कुठल्या प्रकारे निगेटिव्ह प्राइस ऍक्शन दिसला 48,255 पासून 47,950च्या आसपास तर आपण त्यामध्ये रिव्हर्सल डाऊनसाईडचा ट्रेड पण करू शकतोय किंवा सपोज मार्केट जर का अपसाईडला गेला जर का त्यानं आजचे लो जर का ब्रेक केले आणि सस्टेन आला डाऊनसाईडला या दोन्ही कंडिशनला आपण डाऊनसाईडचा ट्रेड याच्यामध्ये क्रिएट करू शकतो 47,600च्या खाली जर का मार्केट राहिला तरी पण आपण त्यामध्ये डाऊनसाईडचा ट्रेड पण करू शकतो किंवा मार्केट 47,950 पासून 48,255च्या आसपास जर का निगेटिव्ह प्राइस ऍक्शन दाखवला तरी पण आपण डाऊनसाईडचा ट्रेड पण त्यामध्ये क्रिएट करू शकतो जर का मार्केट 48,255ला ब्रेक केला आणि सस्टेन आला तर त्याच्यामध्ये अपसाईड मोमेंटम येऊ शकते बट तिथं पण मार्केट जर का आपण बघायला गेलो तर ऑलमोस्ट 48,600 पासून 48,400च्या आसपास जर का आला निगेटिव्ह प्राइस ऍक्शन दाखवला तर ह्या एरियामध्ये आपण डाऊनसाईडचा ट्रेड पण क्रिएट करू शकतो किंवा 48,888 पासून 49,000च्या आसपास जर का मार्केट आला आणि त्याच्या आसपास जर का आपण निगेटिव्ह प्राइस ऍक्शन दिसलं तर त्या एरियामध्ये पण आपण डाऊनसाईडचा ट्रेड पण क्रिएट करू शकतो तर एवढे लेवल व्हेरी इम्पॉर्टंट आहे जर का याच्यामध्ये काय पण चेंजेस झाले तर डेफिनेटली आपण जे फ्री टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर तुम्हाला अपडेट देण्यात येतील तुम्ही जॉईनिंग करू शकता आणि जर का मार्केट चुकून जर का मार्केट 47,300 पासून 47,000च्या आसपास जर का आला पॉझिटिव्ह प्राइस ऍक्शन दाखवला तर आपण याच्यामध्ये रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतोय ओके आणि आता डे चालू आणि आता जर हायच्या मध्ये जोपर्यंत मार्केट आहे तोपर्यंत मार्केटमध्ये आपल्याला एक चॉपीनेस बघायला भेटेल मार्केट थोडंसं साइडवे बघायला भेटू शकतंय जर का व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली लाईक आणि शेअर करू शकता तुमच्या पण फ्रेंडला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र